नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार कसा करायचा ते शिकणार आहोत। पहिले उदाहरण बघा, 848 भागिले 4। 848 या संख्येला इथे आपल्याला 4 ने भाग द्यायचा आहे। पहिला अंक आहे 8, 8 ला 4 ने भाग द्यायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला 4 चा पाडा 8 किंवा 8 नसेल 4 च्या पाड्यात तर 8 पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजायचा आहे। 4 चा पाडा आपण मोजूया। 4 एके 4, 4 दुनी 8। इथे 2 लिहायचं आहे आणि इथे 8 ला लिहायचे आहे। वजाबाकी करूया। 8तून 8 गेले 0 राहील। त्यानंतर मित्रांनो, 8 नंतर दुसरा अंक आहे 4। 4 ला आपण खाली घेऊया। 4 ला आपल्याला 4 ने भाग द्यायचा आहे, म्हणून 4 चा पाडा मोजूया। 4 एके 4, 1 इथे लिहायचं, 4 इथे लिहायचं, वजाबाकी करायची। 4तून 4 गेले 0 राहील। त्यानंतर मित्रांनो 8 राहील। 8 ला खाली घ्यायचे आहे। 4 चा पाडा 8 येईपर्यंत मोजायचा आहे। 4 दुनी 8, 4 दुनी 8। 8 ला इथे लिहायचं, 2 ला इथे लिहायचं, वजाबाकी करूया। 8तून 8 गेले 0 राहील। भागाकार मिळाला 212 आणि बाकी मिळाली 0। त्यानंतर उदाहरण दुसरे बघूया, 989 भागिले 7। 989 या संख्येला 7 ने इथे आपल्याला भाग द्यायचा आहे। पहिला अंक आहे 9, 7 चा पाडा 9 किंवा 9 पेक्षा लहान अंक येईपर्यंत आपल्याला इथे मोजायचा आहे। 7 एके 7, 7 दुनी 14, 14 9 पेक्षा मोठे आहे, म्हणून 7 एके 7। 1 ला इथे लिहायचं, 7 ला खाली लिहायचं, वजाबाकी करूया। 9तून 7 गेले 2 राहते। त्यानंतर दुसरा अंक आहे 8, 8 ला खाली घ्यायचे, पुन्हा 7 चा पाडा 28 किंवा 28 पेक्षा लहान अंक येईपर्यंत मोजायचा आहे। 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 4 इथे लिहायचं, 7 चौक 28, 28 खाली लिहायचे। त्यानंतर वजाबाकी करायची। 8तून 8 गेले 0 राहील, 2तून 2 गेले 0 राहील। त्यानंतरचा अंक राहिला 9, 9 ला आहे असं खाली घ्यायचं, पुन्हा 7 चा पाडा 9 किंवा 9 पेक्षा लहान अंक येईपर्यंत मोजायचा आहे। 7 एके 7, 1 वरती लिहायचं, 7 खाली लिहायचे। 9 मधून 7 गेले तर किती राहील 2, बाकी उरली 2 आणि भागाकार किती आला 141। त्यानंतर उदाहरण तिसरे बघा, 625 भागिले 5। 625 या संख्येला 5 ने भाग द्यायचा आहे। पहिला अंक आहे 6, 5 चा पाडा 6 किंवा 6 पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजायचा आहे। 5 एके 5, 5 दुनी 10, 10 6 पेक्षा मोठा आहे, म्हणून 5 एके 5, 1 वरती लिहायचं, 5 इथे खाली लिहायचं, वजाबाकी करूया। 6तून 5 गेले 1 राहील। त्यानंतर दुसरा अंक आहे 2,
तो खाली घ्यायचा. पुन्हा 5चा पाडा 12 किंवा 12पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजायचं आहे. 5 एके 5, 5 दुनी 10, 2 वरती लिहायचं आणि 10 खाली लिहायचं. वजाबाकी करा. 2तून 0 गेले, 2 राहील. 1तून 1 गेला, 0 राहील. तिसरा अंक आहे 5, 5ला खाली घ्यायचे. पुन्हा 5चा पाडा 25 किंवा 25 येत नसेल 5च्या पाड्यात तर 25पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजायचं आहे. 5चा 25, 5ला वरती लिहायचं, 25 खाली लिहायचं. वजाबाकी करूया. 5तून 5 गेला, 0 राहील. 2तून 2 गेला, 0 राहील. इथे आपल्याला बाकी 0 मिळाली. आणि भागाकार किती मिळाला मित्रांनो? तर 125. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार कसा करायचा ते शिकलेलो आहोत.